तुम्ही रात्री दारू पिलतात ना? हो थोडीशी पेलतो, पण तुला कसं कळतं का नेमकं डॅम्बिश? अहो मलाच नाही, एखाद्या लहान लेकराला सुद्धा कळलं ना तुम्ही दारू पिलतात म्हणून. कसं काय नेमकं? लुंगी म्हणून तुम्ही माझा पेटीकोट घालून अख्ख्या गल्लीमध्ये फेरफटका मारून आलात. अहो भाकरी बनवू का खिचडी बनवू? भाकरी बनव ग भाकरी. काय म्हणला ऐकू ये ना. भाकरी बनव म्हणलो भाकरी. काय म्हणतात की बाई, अहो काय म्हणला की तुम्ही ऐकू चाल नाही. खिचडी बनव खिचडी. हो हो ऐकू आलं, ठीक आहे खिचडीच बनवते मग. माफ करा, आमच्या कारखान्यात बाटल्यांवर लेबल चिकटवायला महिला कामगार लागतात, ही गोष्ट खरी आहे. पण सध्या एकही जागा रिकामी नाही. दुर्दैव आमचं. या आपल्या मिसेस. नाही, आमच्या शेजारी राहते. नवऱ्यानं टाकलंय तिला. तेव्हापासून नोकरी शोधते. बघा केवढं दुःख झालं, तेव्हापासून सारखी रडते. अहो भाई हे बघा, इथे जागा रिकामी झाली ना की मी आपल्या. जब मैं छोटी चोरी करता था उस दिन अगर मेरी माँ ने रोका होता तो मैं इतना बड़ा लुटेरा न बनता. वैव काय आपलं लग्न झालतं त्यावेळेस तुम्ही मला लाडालाडन कसे म्हणतात व बर्फी मही जिलेबी. हो, आता तसं काहीच म्हणत नाही तो तुम्ही. मग आता बर्फी जिलेबी किती दिवस चांगली राहणार आहे आणि किती दिवस ताजी राहणार आहे? अरे आता इटली ती. कोणत्या घुबडाने म्हणलं होतं सब्र का फल मिठा होता है काय माहिती, तर सब्र करता करता कबरात जायची वेळ आली. काजल, मी बाहेर चाललोय, येताना काय घेऊन येऊ का? नाही काय घेऊन येऊ नका, फक्त येताना मूत पिऊन येऊ नका म्हणजे झालं. आपल्या जेजूरला तुला यायचंय ना? हो हो मला यायचं देवाला. यायचंय? हा. बरं, आपल्या संगती काहीतरी जेवण बिवण घे. जेवण? हा. अहो मला तुमची गुणगुण कळायलापासूनच मी तयारी केली. आयला तू हुशार आहेस. मग काय जेवण घेतलं? अहो गुडघे इतक्या भाकरी घेतल्यात. गुडघे इतक्या भाकरी. अहो तुम्ही माझ्यासाठी चंद्र तोडून आणणार का? मग प्रतिभूती का तुझा बाप फिरणार का? ते शेजारी काय म्हणत होते मामी तुम्हाला? ते काय म्हणत होते, आमच्या घरात लय शिळा अन्न राहतंय, तुमच्या घरात कसं काय राहत नाही. मग काय म्हणलात तुम्ही? मी त्यांना म्हणलं आमच्या घरात जावाय हाय तर आमच्या शिळ पाक चटते जावाई साफ करते. तर मी त्यांना म्हणलं ते 2-4 दिवस जावाय न्यायचे असले तर न्या तुम्हाला. तुम्हाला एक सांगू का भावांनो, माझ्या नवऱ्याचं माझ्यावर लय प्रेम आहे. माझा नवरा माझ्यासाठी काय पण करू शकतोय, पण माझे नखरे बघितलं तर दिवसातनं 4दा मार खायचे आहेत. एवढ्या उशीर कुठे गेलता तुम्ही? केस कापायला गेलतो. वाटते की नाही तुझ्यापेक्षा 10 वर्षानं लहान? मग टक्कल करायचं नव्हतं का? म्हणजे आताच पैदा झाल्यासारखं वाटलं असतं. चला मामी येतो. थांबा थांबा जावाय जेवण करून जा. कशाला उगाच तकलीफ घेतली हो मामी? बाहेर नसतो जेवलो. लयच गडबड झाली असली तर जेवा मग बाहेर. चला मामी येतो. थांबा थांबा जावाय जेवण करून जा. कशाला उगाच तकलीफ घेतली हो मामी? बाहेर नसतो जेवलो. लयच गडबड झाली असली तर जेवा मग बाहेर. अहो जावाई, तुम्हाला चतुर्थीला फराळाचं काय करायचं? साबुदाण्याचे वडे करा, साबुदाण्याची खिचडी करा, त्याच्यानंतर भगर करा, त्याच्यानंतर त्या भगरीची तसली भाकर बनवा, खीर बनवा, चिप्स बनवा, रताळी द्या उकडून. थोडं थोडं द्या, आपलं लय नाही खा वाटत. माय काय जावाय हलकट आहे, कवा चतुर्थी धरीत नसते तर, पण ते चांगलं चांगलं करून चांगलं खाण्यासाठी त्यांनी चतुर्थी धरली. आम्ही चिकन आणलंय का मटन आणलंय? व तुम्हाला काय खायचंय? मटन असलं तर मी खाईन बघा, नाही तर मी खाणार नाही. मला मटणाशिवाय दुसरं काय आवडतच नाही. चिकन आणलंय आम्ही. चिकन? हा, चिकन बी मला लय आवडतंय. चिकन मध्ये तर प्रोटीन असतंय. करा करा. लय हलकटपणा, असला हलकटपणा असतो काय? अहो तुम्हाला माझ्या नातेवाईकांमध्ये कोण कोण आवडतंय? तुझी सासू,
तुझे सासरे, तुझे नणंद आणि तुझा दीर. का हे तुझे नातेवाईक नाहीत का? भरती जाऊ दे. कोमल, तुझं ह्या वर्षी काय लग्नाचा प्लॅन आहे का नाही? कोण करूनच दे ना. माझ्या संग कर की. केलं असते रे, पण तू लईच काढायस. तर मी काय विचार करायला लागले ऋषी, जरा एक मोठा बंगला घ्यायचा, जरा नेकलेस करायचं म्हणतोय, आणि एक 16 तर काढायचा फोन, आयफोन. होय, पण एवढं पैसे कुठून आणणार? विचार कराय कुठलं पैसे लागतात. अरे बस की. मामी, तुम्हाला बिर्याणी लयच भारी करते असं मी ऐकलंय हो. अहो जावाई, तुम्हाला कुणीतरी खोटं सांगितलं दिसतंय. मला बेसन आणि भाकर लय भारी येते, करायचं का? अहो जावाई, बर्थडेची पार्टी कम नाही दिली तुम्ही? ह्या वर्षी पाऊस लय झाला, त्याच्यामुळे सोयाबीन हे ते सगळं वाहून गेलं, आणि मग एवढं सगळं असताना आपण पार्टी करणं योग्य का हो मामी, सांगा? स्वतःच काय द्यायचं म्हणलं की काहीतरी बहाणा सापडायला जायचं. कोणत्या घुबडाने म्हणलं होतं सब्र का फल मिठा होत आहे काय माहिती, तर सब्र करता करता कबरात जायची वेळ आली. काजल, मी बाहेर चाललोय, येताना काय घेऊन येऊ का? नाही काय घेऊन येऊ नका, फक्त येताना मूत पिऊन येऊ नका म्हणजे झालं. अहो ऐका की, बोल की. ते तुमचं मित्र नाही का मजनू दादा? हा मग आज त्यांची मस्तपैकी चेष्टा करू. ते कसं? तुम्ही त्यांना फोन करून सांगा आज वहिनी घरात नाही, ये मस्तपैकी पार्टी करू म्हणून. होय होय होय, थांब 1 मिनिट थांब. हॅलो मजनू, बोल की मित्रा. कुठं आहेस रे मित्रा? हाय की इथंच. अरे मित्र, आज घराकडे ये की. कशाला रे बाबा? अरे तुझी वहिनी नाही घरात, मस्त पार्टी बिर्टी करू, दारू बिरू घेऊन ये. अरे मित्रा, घरात वहिनी नाही तर मग तुझ्या सेटिंगला मी बोललो की त्या संगीताला. कोण आहे ही संगीता? अगं संगीता नाही का, ते संगीताचा कार्यक्रम म्हणला तर वाजवायचं संगीत. सेटिंग मध्ये आणि संगीतामध्ये मला फरक कळत नाही का? सांगा कोण आहे? अहो, माझा भाऊ आलाय बस स्टँडला, त्याला जाऊन घेऊन या बरं. आपल्याला लय कटाळा आला गाड्या. भावाचं काही नाही हो, तो कसा बी आला असता, पण माझी बहीण बी सोबत होती म्हणून म्हणलं. लगेच आणतो. टंगड तोडून हातात देईन, गपचूप इथं बसायचं, मी त्यांना रिक्षा लावते. मैंने बार बार कहा है 10% कम करो. अगर हम तेल खाना कम करें ना, तो भी वो देशभक्ति का बहुत बड़ा काम है. तुम्ही रात्री दारू पिलतात ना? हो, थोडीशी पेलतो, पण तुला कसं कळतं का नेमकं? डॅम्बिश. अहो, मलाच नाही, एखाद्या लहान लेकराला सुद्धा कळलं ना तुम्ही दारू पेलतात म्हणून. कसं काय नेमकं? लुंगी म्हणून तुम्ही माझा पेटीकोट घालून अख्ख्या गल्लीमध्ये फेरफटका मारून आलात. नवीन सिम कार्ड घेतले, नवऱ्याची जरा मज्जाच करूया आपण. हा मग कॉल करतात. हाय डिअर, कसा आहेस तू? कोण? तू ओळखलं नाही मला? मी तुझी जवळची मैत्रीण आहे. नाही लागा ओळख, नाव सांग की. नाव कशी काय, मी तुझ्या खूप प्रेम करते. मला सांग, तुझं लग्न झालंय का? नाही लागा. खरं सांग ना. झालं लागा, पण 2 वर्ष झालं बाईक मोरून. काय काय? मी तुमची बायकोच बोलतीय. घरी या, तुम्हाला सांगते कसं काय आहे ते. इथून पुढे तुला कुठं सुद्धा नेणार नाही, कुठं सुद्धा न्यायच्या लायकीचं नाहीयेस तू. काय झालं ग दीदी? अगं, मी याला माझ्या मैत्रिणीच्या लग्नात घेऊन गेलते. मग काय झालं? मग काय होतंय, वराड नाचत होता आणि हो पैसे गोळा करालता. देवानं पण किती अवघड केलंय ना. ज्याला श्रीमंत बनवलंय त्याला खूपच श्रीमंत बनवलंय, आणि ज्याला गरीब बनवलंय त्याला खूपच गरीब बनवलंय. कुणाला फिरायला 4 व्हीलर गाडी आहे, तर कुणाला सायकल सुद्धा नाही. कुणाला भूक लागली आहे, तर त्याच्याकडे जेवायला पैसे नाहीत, आणि ज्याच्याकडे पैसे आहेत त्याला भूकच नाही. कुणी बंगल्यामध्ये राहतात, तर कुणाला साधी झोपडीसुद्धा नाही. ज्याच्याकडे पूर्ण फॅमिली आहे त्याला किंमतच नाही, आणि ज्याला किंमत आहे त्याला फॅमिलीच नाही. अहो जावाई,
बर्थडेची पार्टी कम नाही दिली तुम्ही? ह्या वर्षी पाऊस लय झाला, त्याच्यामुळे सोयाबीन हे ते सगळं वाहून गेलं. आणि मग एवढं सगळं असताना आपण पार्टी करणं योग्य का हो मामी, सांगा? स्वतःच काही द्यायचं म्हणलं की काहीतरी बहाणा सापडायला जायचं.